मंडळी, मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाओ। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। आणि गुड मॉर्निंग सर्वांना। सकाळची वेळ आहे आणि लवकर उठलेले आहे मी आज, पण ना आंघोळ नाही केली। आधी ठरवलेलं आहे की स्वच्छता करायची। आज आहे मंगळवार आणि मंगळवारची नेहमी आमच्याकडे लाईट जाते, तर आज लाईट गेलेली आहे। तर कधी कधी जाते दर मंगळवारी, अशी प्रत्येक आठवड्यात दर मंगळवारी जात नाही। तर आज नेमकी 9 वाजता लाईट गेलेली आहे। तर मग जरा चौकशी करून मी विचारलेलं आहे की लाईट कधी येणार, तर त्यांनी 2 वाजता सांगितलेलं आहे की 2 वाजल्याशिवाय लाईट येणार नाही। मग आता 2 वाजेपर्यंत काय करायचं, मला फराळाची पूर्वतयारी करायची होती, पण आता मिक्सरसुद्धा चालणार नाही आणि गिरणसुद्धा चालणार नाही। त्याचबरोबर लोणी हलवून तूपसुद्धा काढायचं होतं, तर मी लोणी नेहमी ब्लेंडरने काढते, तर ब्लेंडरसुद्धा आता चालणार नाही, कारण सगळे हे जे आहे लाईटीवरचंच काम आहे। तर मग ठरवलेलं आहे की जोवर लाईट येत नाही तोवर घराची स्वच्छता करायची। मग दोन्हीही बेडरूम आणि हॉल हे स्वच्छ करायचं ठरवलेलं आहे। रविवारी संपूर्ण जी भांडी वगैरे आहे किचनची ते घासली आणि रविवार शनिवार किचनची स्वच्छता झालेली आहे। फक्त दोन्ही बेडरूमचे फॅन आणि हॉल क्लीन करायचा राहिला होता। तर 9 वाजता सुरुवात केली होती क्लिनिंगला, तर आता 1 वाजलेला आहे आणि आयुष स्कूलमधनं आलेला आहे। मध्ये मध्ये मी 5-10 मिनटाचा गॅप घेते। जर तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला असाल तर मी त्यामध्ये सांगितलेलं आहे की स्वच्छता करताना काय काय केलं पाहिजे। तर मी प्रत्येक वेळेला ना स्वच्छता जेव्हा करते तर तेव्हा कंटिन्यू काम नाही करत, 1-2 तास, 3 तास जर आपल्याला काम करायचं असेल एखादं क्लिनिंगचं, तर मध्ये मध्ये 10 मिनटाचा गॅप घेते। तर 10-10 मिनटाचा गॅप घेऊनच मी काम केलेलं आहे। पण संपूर्ण जे वॉल आहे बेडरूमचं ते पूर्ण क्लीन केलेलं आहे। त्यानंतर टॉयलेट बाथरूम क्लीन करून तिन्ही फॅन पुसून घेतलेले आहेत आणि फ्रेम वगैरे ज्या आहेत घरातल्या त्या सगळ्या क्लीन केलेल्या आहेत। तर असं संपूर्ण माझं घर जे आहे दिवाळीला लखलखीत आणि चकचकीत झालेलं आहे। किचनसुद्धा क्लीन झालेलं आहे। आता फक्त फराळ करायचा आहे, पण फराळ काही एका दिवसामध्ये पूर्ण होणार नाही। तर मी 2 वाजता मग देवाला झोपवलं। देवासुद्धा खूप कंटाळलेला होता आणि आता तरी काम पूर्ण होत आलेलं आहे। ही जी वॉल आहे ती शेवटची वॉल आहे क्लीन करायची। मग हे झाल्यानंतर जरा माझा हात जास्त दुखायला लागला, मग त्यामुळं मी 1 तासभर झोपले। पुन्हा एकदा नमस्कार आणि मी सुप्रिया तुमचं स्वागत करते नवीन एका ब्लॉगमध्ये। तर खूप अशी स्वच्छता झाली आज, पण मी फक्त थोडं शूट केलं। तर आज बेडरूमच्या वरची जी भिंत आहे ना तर ती पुसून घेतलेली आहे आणि दोन्ही बेडरूम क्लीन केलेले आहे, हॉल क्लीन केला, फॅन वगैरे पुसून घेतले। तसे गणपतीतसुद्धा पुसून घेतले होते, पण मग म्हटलं आता दिवाळी आहे तर मग म्हटलं एक हात मारलेलाच बरा। मग फॅनसुद्धा पुसून घेतले। तर भरपूर असं काम झालं, मी सांगू शकत नाही। अक्षरशः मी सकाळी लवकर उठले होते आणि लिस्टच काढली, कामाची एक लिस्ट काढली आणि किराणा माल भरायचा होता, किराणा मालाची एक लिस्ट काढली। तर मग किराणा माल खरेदी करण्यासाठी मी काही गेले नाही, मी घरीच मागवून घेतला, कारण मग तिकडे गेलं तर वेळ वेस्ट होईल आणि राहिलेले आहेत आपल्याकडे। फराळसुद्धा आपलं पूर्ण झालं पाहिजे आणि घरातली कामंसुद्धा। तर घरच म्हणजे 2 बेडरूम आणि हॉल किचन असल्यामुळं एवढं सगळं मॅनेजच होत नाही। तरीसुद्धा बऱ्यापैकी छान क्लीन झालेलं आहे आणि आता फराळाला सुरुवात करूया। तर एक दिवस संपूर्ण किल्ला करण्यामध्ये गेला, मुलांचा किल्ला केला एक दिवस आणि बाकीचं सगळं आवरण्यात गेलं। तर मग आता संध्याकाळ झालेली आहे आणि छान फ्रेश झालेली आहे। आत्ता तरी खूप बरं वाटते, हातपाय जरा दुखत आहेत पण जरा बरं वाटतंय। तर चहा घेणार आणि थोडंसं दोन्ही मुलांना घेऊन जरा फिरायला जाणार आहे। किराणा माल येऊन घरात ठेवलेला आहे, मग आल्यानंतर ठरवणार आहे की काय काय करायचे। तसं सकाळीच लिस्ट करून ठेवली होती की काय काय फराळ करायचं आहे। सर्दी झाली ना, तर मग कामाची एक लिस्ट, किराणा मालाची एक लिस्ट सकाळपासून केलं होतं। तर लिस्टमध्ये जेवढी कामं होती ना त्यापेक्षा एक्स्ट्राचीच कामं जास्त लागली। तर चला असो। तर सकाळ संध्याकाळ मला सवय आहे काळा चहा पिण्याची। काळा चहा पिल्यामुळे वजनसुद्धा वाढत नाही आणि पित्त कमी होतं, त्यामुळं काळा चहा खूप फायद्याचा आहे आपल्यासाठी। तर बघा संपूर्ण घर असं एकदम मस्त चकाचक झालेलं आहे। तरी खर्च पण थोडी भांडी पडली होती, तर ही भांडी जेवणानंतरची जी आहे ना मी ती तशीच ठेवली आणि 1 तासभर चांगली झोप काढली। उठल्यानंतर फ्रेश झाले आणि मग इथून पुढे आता सुरुवात। आता ही भांडी तशीच राहू देत, जरा फिरून येते म्हणजे मूड पण फ्रेश होईल, मुलांना पण तेवढंच बरं वाटतं। दाखव कशी येतात मागं त्यांची
त्यांच्या आईच आधी हे बघ हे बघ हे बघ हे बघ कशी भांडते. हे बघ हे बघ मम्मी. तिकडे एक आहे. काय पॅरेट करतो. सकाळचं भारी वाटतं पण संध्याकाळपेक्षा आहे ना सकाळचं. आणि संध्याकाळचं काय होतंय, थंडी असल्यामुळं ना लवकर अंधार पडतो. नाही तर ह्या ज्या रस्त्याला आहे ना, हा बघा असा सरळ रस्ता आहे घरापासून. घर अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे. तर मस्त वाटतं जरा फिरायला आलं की. पण असं असतं की कामच घरातली लवकर लवकर उरकत नाहीत, त्यामुळं एक्स्ट्राचा हा जो वेळ आहे ना वॉकिंगसाठी काढता येत नाही. तर मग कधीतरी खूप कंटाळीनं काम करून की मग थोडंसं फिरलं ना बरं वाटतं. जरा इकडं हिरवं हिरवं झालेलं आहे आणि छान वाटतं. आता घरी गेल्यानंतर दिवाबत्ती करायची आणि मग पुढच्या रुटीनला सुरुवात करायची. सुट्ट्या चालू झालेल्या आहेत आणि ना आता प्रत्येकाला असं वाटत असतं की मामाच्या घरी जावं. मुलांना पण वाटतं, सारखंच विचारतात मला जायचं आहे का, नक्की आहे का. पण तिकडं जर गेलो तर तिकडचे ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील, पण नक्की नाही सांगता येत की मला जायला मिळेलच म्हणून. मला तरी असं वाटतंय की जावं जरा वर्षातनं एकदा बरं असतं. कारण आपण किती जरी कुठं जरी फिरायला गेलो, मोठमोठे पॅकेज बुक केले आणि फिरून आलो, पण माहेरून एक चक्कर टाकून आलो ना तर त्यासारखं दुसरं सुख नाही. कारण मी एक लेखसुद्धा तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे, पोस्ट केलेला आहे, नक्की जाऊन वाचा. खूप छान आहे तो. दिवाळीची सुट्टी ही माहेरीच खरं तर साजरी करायची असते. हां जळगावला जायला काय आवडतं. हां ट्रेनमध्ये बसायला मजा येते, झोपायला. ट्रेनमध्ये बसायला मुलं म्हणतात ट्रेनमध्ये बसायला मजा येते. तुला पण? मी पण काय करणार? जळगावला करणार काय पण करणार. नक्की नाही जायचं जळगावला, जायचंच आहे की असं काही नक्की नाही बाबा. तुम्हाला ना मी एक घर दाखवते. इतकं सुंदर घर आहे, ते छोटंसं आहे. तुम्हाला दाखवते, बाहेरूनच दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल. पण इतकं प्रसन्न वाटतं ना. आणि इकडे समोरच बघा कॅनल आहे आणि कॅनलच्या समोरच म्हणजे पाणी वाहतं आणि घर या साईडला आहे, या बाजूला आहे. हे बघा ह्या बाजूला शेती आहे आणि ते छोटंसं ते घर आहे बघा. तर ते तुम्हाला मी जवळनं दाखवते. आणि आता कॅनलला पाणी नाही आहे, पण ह्या बाजूला असं काठोकाठ पाणी वाहत असतं. इतकं सुंदर घर आहे. खाली एक रूम आणि वर एक रूम असं ते घर आहे. तर बॅक कॅमेराने दाखवते तुम्हाला मी. तर हेच ते घर आहे. दरवेळेस मी इथून जाते ना तर हे घर मला खूप आवडतं. आणि अंदाजे हे घर 300-350 स्क्वेअर फूट असणार आहे, कार्पेट एरिया. तर समोरच पाहता हा किल्ला बांधलेला आहे, पण अंगणामध्ये खूप छान त्यांनी तुळशी वृंदावन आणि कंपाऊंड करून घेतलेलं आहे. तर खूप मस्त वाटतं हे घर बघितलं की. तर बघा थोडा थोडा ना असा अंधार पडत आलेला आहे. आता जातो घरी, हातपाय तोंड धुवायचे आणि दिवाबत्ती करायची. तर बघितलं ना तुम्ही घर किती छान आहे. तर खूप मस्त आहे घर त्यांचं. समोरच तुळशी वृंदावन आहे आणि अर्ध्या गुंठ्यापेक्षा कमी जागा आहे. 1 RK आहे. खूप मस्त आहे, खूप मस्त आहे. मला तर खूप आवडतात अशी घरं. साफसफाई करायची म्हटली ना तर छोटी घरं खूप मस्त एका झटक्यात साफ होतात. आपल्याला असं वाटतं असताना की 2 BHK असावं, 4 BHK असावं. पण बघितलं ना मला तर मातीची घरं 1 RK अशी छोटी छोटी जी घरं आहे ना तीच खरंच खूप आवडतात. आणि जितकी साधी घरं असतील ना, अंगणात तुळस, दारात आंब्याचं झाड, बसायला वसरी, असं घर असेल ना खरं खूप आवडतं. तर चला, खूप गप्पा झाल्या, आता घरी जाऊन काम करूया. मी घरी पोचले तेव्हा खूप उशीर झाला होता. खूप म्हणजे आता थंडी आहे आणि लवकरच अंधार पडतो. तर 6:30 वाजले होते. आल्यानंतर हातपाय तोंड धुतले, मुलांचे सुद्धा, फ्रेश झालीत मुलं आणि दिवाबत्ती केली नेहमीप्रमाणे आपली शुभम करोती. आणि मग त्यानंतर कट्टा जो होता आवरायचा तो कट्टा आवरून घेतला. आणि मग त्यानंतर हातात किराणा माल चेक करते की लिस्टप्रमाणे आला आहे का व्यवस्थित. तर एकदा चेक केलं ना म्हणजे मग डोक्यावरचं टेन्शन गेलं. आणि मग किराणा माल चेक केल्यानंतर हा किराणा माल व्यवस्थित जागच्या जागी भरून ठेवायचा आणि मग स्वयंपाकाला लागायचं. तर आता मुलांची सुद्धा लोडबुड चालली आहे. एक अभ्यास करतो आहे आणि एक लोडबुड करतो आहे. तर आता बघा जेवणं वगैरे सगळं झालेले आहेत. स्वयंपाकसुद्धा झालेला आहे. तर ते काही मी शूट केलेलं नाही कारण व्हिडिओ तर खूपच मोठा होतो.
आणि मग तुम्हालाच कंटाळा येतो. तर आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 11:30. जेवणं वगैरे झाली, भांडी वगैरे सगळी घासून कट्टा वगैरे क्लीन केलेला आहे. तर आता न कंटाळा करता म्हटलं की आता 1 तासभर दुपारची जर झोप झालेली असेल तर थोडंसं जागायला हरकत नाही. मग गिरण ही जी आहे ना ती स्वच्छ करायला घेतलेली आहे. तर आधी गहू दळून घेतलेले होते त्यामध्ये. तर मला ना चकलीसाठी इथे तांदूळ दळायचे होते, म्हणून मग सर्वात आधी ही गिरण जी आहे ती आतून क्लीन करावी लागते. कुठलंही धान्य त्यामध्ये दळलं, तुम्ही जर गहू दळलं असेल तर ते नेहमी क्लीन करायला हवं, नाहीतर मग एकमेकात पीठ जे आहे ते मिक्स होतं आणि मग आपले पदार्थ बिघडतात. तर मग आता इथे तांदूळ मी व्यवस्थित नीट करून घेतलेले आहे आणि आता तांदूळ दळणार आहे. आता तांदूळ तर दळायला घेतलेले आहेत निवडून. तर मग वेळ वेस्ट व्हायला नको. मग तांदूळ दळत आहेत तोपर्यंत मी इथे बेसन बर्फीची तयारी करून घेते. म्हणजेच हा जो सुकामेवा आहे तो छान खिसून ठेवते. तर बदाम घेतलेले आहेत आणि त्या बटाट्याची जी खिसणी असते खिसायची, बटाटा खिसायची, त्याने मी छान त्याचा खिस पाडून घेतलेला आहे. म्हणजेच मग मला बेसन बर्फी किंवा लाडू वगैरे केले गोड पदार्थ तर त्यामध्ये घालता येईल. मग 2 प्रकारचे मी इथे कट केलेले आहेत बदाम. तर बारीकसुद्धा तुकडे केलेले आहेत आणि हाफसुद्धा केलेले आहेत. त्यानंतर हा काजूसुद्धा मी खिसून ठेवला. फुटाण्याची डाळ घरामध्ये होती चकलीसाठी. मी 1 कप इथे फुटाण्याची जी डाळ आहे तीसुद्धा दळून घेतलेली आहे आणि छान चाळून पीठं ही मी व्यवस्थित एका डब्यामध्ये भरून ठेवलेली आहेत. आता ही सगळी तयारी मी आधीच करून ठेवली ना रात्री किंवा सकाळी लाईट जरी गेली ना तरी टेन्शन नाही. तर मी आरामात हे जे पदार्थ आहेत ते करू शकते लाईट जरी गेली तरी. तर आता ही जी डाळवं आहे ते मी छान दळून ठेवलेलं आहे आणि तांदळाचं पीठ दळून ठेवलेलं आहे. तर तांदळाच्या पिठाची आणि याची मला आपल्याला चकली करायची आहे. डाळवं दळलेलं आहे त्याची. आता ही वेलची पूडसुद्धा मी तयार करून ठेवते. म्हणजे मला प्रत्येक पदार्थाला वेलची सोलावी लागणार नाही. तर तुम्ही बघत असाल मी एक जे वेलचीचे तुकडे आहेत ना तर ते चहा पावडरच्या डब्यामध्ये टाकले आणि जी वेलची अख्खी होती ती मिक्सरमध्ये टाकली आणि त्यामध्ये साखर टाकून छान बारीक पावडर करून घेतलेली आहे. आणि आता ही पावडर मी व्यवस्थित एका काचेच्या भरणीमध्ये ठेवणार आहे आणि भरणी तुम्ही अशी छान काचेचीच पहा जी टाईट असेल झाकणाने, कारण मग वेलचीचा वास लगेचच उडून जातो. तर ही जी पूर्वतयारी मी केलेली आहे त्याचा मी परत एकदा छोटासा व्हिडिओ करणार आहे, तुम्ही आवर्जून नीट पहा. तर तांदूळ दळून झालेले आहेत आपले इथे. ते काम करता करता सुकामेवा छान किसून वगैरे स्टोअर करून ठेवलेला आहे. तर तांदूळ दळून झालेले आहेत. तर तांदूळ दळलेले आहेत तर तांदळाचं पीठ भज्यांना वगैरे चालतं. तर इतकंसं पीठ राहत नाही, मग गिरण साफ करायची गरज नाही. तर लगेचच मी इथे डाळ दळून घेतलेली आहे. 1 किलो डाळ मी दळायला घेतलेली आहे. आता हे जी पिठी साखर आहे तर पिठी साखरसुद्धा मी करून ठेवलेली आहे. लाडू किंवा शंकरपाळी करंजीला पिठी साखर लागते. तर परत लाईट गेली तर मग टेन्शन नको, म्हणून पिठी साखरसुद्धा मी इथे बारीक करून ठेवलेली आहे. तर आता भरपूर अशी मी तयारी करून घेतलेली आहे. तर पहा, डाळवंसुद्धा दळून ठेवलेलं आहे, तांदळाचं पीठ रेडी केलेलं आहे, काजू बदाम खिसून ठेवलेले आहेत, वेलचीसुद्धा तयार आहे आणि आता डाळसुद्धा दळून ठेवलेली आहे. म्हणजे बेसन पीठसुद्धा रेडी आहे. आता खूप उशीर झालेला आहे, म्हणजे वाजलेला आहे 1:30. तर आता प्रश्न पडला असेल की सकाळी का नाही ही कामं केली. तर काय झालं, आमच्याकडे 9 ते 2 वाजेपर्यंत लाईट गेली होती जेव्हा मला ही कामं करायची होती. तर मग त्याआधी ना मग साफसफाईची कामं मी जी आहेत ना ती उरकून घेतली. म्हणजे जसं की आता दोन्ही बेडरूमचे फॅन होते, हॉलचा फॅन होता आणि दोन्ही बेडरूमचे जाळे वगैरे काढणं, ही सगळी कामं आहे ना मी लाईट येईपर्यंत केली. आणि लाईट येईपर्यंत ती कामं भरपूर प्रमाणात पुरली मला, कारण टॉयलेट बाथरूम पण होतं स्वच्छ करायचं. आणि मग त्यानंतर बारीक सारीक जी लादी पूस लोट झाड हे सगळं मला काम पुरलं. मग त्यानंतर 2 वाजता लाईट आली. मग मी वॉशिंग मशीन लावले आणि त्यानंतर मग देवाला झोपायला नेलं. तो झोपला. मग तासभर मला पण तिथे झोप लागली. मग 4 वाजेपर्यंत मी उठले. अलार्मच लावून ठेवला होता की कुठल्याही परिस्थितीत मला 4 वाजता उठायचंच आहे. आणि मग 4 वाजता उठल्यानंतर तुमच्याबरोबर तर शेअर केलेलं आहे, मी जरा वॉकिंगला गेले मुलांना घेऊन. मग तिथून पुढं आल्यानंतर दुपारची जेवणाची भांडी होती ती घासली आणि मग नंतर
ही तयारी केली, त्यामुळं इतका वेळ झाला मला. तर आता संध्याकाळी फिरून आल्यानंतर भांडी वगैरे घासल्यानंतर जेवणाची वेळ होते. मग जेवणाच्या वेळेत कुठलंही काम करता येत नाही. मग जेवणं वगैरे झाली छान बघा, भांडी वगैरे घासली, कट्टावर अशी भांडी मांडून ठेवलेली आहेत मी. सकाळी उठले की हळूहळू व्यवस्थित लावेन एक एक. आणि तूप पण कढवायचं होतं मला, हे काय मी तूप पण काढून ठेवलेलं आहे. पण आता जर मी तूप कढवत बसले, तूप हलवत बसले, म्हणजे काय म्हणत असाल तुम्ही ते, तर मी ब्लाइंडरने हलवते तूप, म्हणजे हे करते. तर आत्ता जर मी लोणी कढवत बसले तर मग खूप उशीर होईल मला, ते कडेपर्यंत मला जागच राहावं लागेल. म्हणून मग मी हे जे काम आहे ना, तर विचार केला की सकाळी उठल्यानंतर करूयात. आणि बाकीची जी पूर्वतयारी आहे फराळाची ती सुद्धा करून ठेवलेली आहे. जर पूर्वतयारी तुम्ही केलीत ना, तर तुम्हाला अर्ध्याहून जास्त काम झाल्यासारखं वाटतं. आणि आता उद्या आहे बुधवार, तर मुलांना कपडे घ्यायला सुद्धा जायचं आहे खरेदीला. तर विचार केला की सकाळी लवकर उठेन, म्हणजे जर समजा 5 जरी वाजले मला उठायला, विचार तर आहे 4 वाजताच उठायचं, पण जर 5 जरी वाजले मला उठायला ना, तर किती तास झोप मिळणार आहे मला? 3-3.5 तास मला छान झोप मिळेल. आणि दुपारची 1 तासची जी झोपली आहे, 1 तास, हां, दुपारी 1 तास जी झोप घेतली आहे ती, आणि 3.5 तास, म्हणजे 4, 4.5, 5 तास मला चांगली झोप मिळते. तर एवढंच माझं आजचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे इथून पुढे जेव्हा व्हिडिओ अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला, सर्वांना गुड नाईट, आणि खूप सारी चांगली स्वप्न पहा, आणि ते सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करत राहा, आणि एक चांगलं आयुष्य जगा, असं मला म्हणायचं आहे. आणि सगळ्यांना माझी एवढीच इच्छा आहे की या दिवाळीला ना देव सगळ्यांना सुख समृद्धी भरभरून देव, पण त्याचबरोबर ना सुकर्म करण्याची बुद्धी देव, चांगले विचार करण्याची बुद्धी देव, असं मला वाटतं. तर चला, परत भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि गुड नाईट.